विद्यार्थी मित्रांनो, आजचा या भन्नाट अभ्यास सत्रात तुमचं खूप खूप स्वागत. इतिहास म्हणजे काय हो? नुसत्या राजा महाराजांच्या आणि युद्धांच्या जुन्या गोष्टी? तर अजिबात नाही. त्या गोष्टी कशा सिद्ध होतात त्याचा माग काढण्याचा हा एक अतिशय रंजक प्रवास आहे. आज आपण एखाद्या ऐतिहासिक गुप्तहेरासारखे म्हणजेच हिस्टॉरिकल डिटेक्टिव्हसारखे मध्ययुगीन कालखंडाचा शोध घेणार आहोत. टीईटी परीक्षा असेल किंवा शालेय तयारी, या दृष्टिकोनातून आजचं हे रिव्हिजन सत्र तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूया. बघा, कुठल्याही परीक्षेच्या तयारीसाठी माहितीची योग्य रचना करणं खूप गरजेचं असतं. आज आपण प्रामुख्याने 4 गोष्टी उलगडणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया इतिहासाची साधने, त्यानंतर शिवपूर्वकालीन राजसत्ता, मग मुघल सत्तेचा संघर्ष आणि शेवटी भक्ती चळवळ. अगदी याच क्रमाने आपण आजची ही सफर पूर्ण करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, इतिहासाची साधने. कसे ना, इथला सर्वात महत्त्वाचा आणि अगदी पायाभूत प्रश्न हा आहे की शेकडो वर्षापूर्वी नक्की काय घडलं हे आज एका इतिहासकाराला कसं समजून येतं. हवेत गोळ्या मारून तर इतिहास लिहिला जात नाही ना, त्याला भक्कम पुराव्यांची गरज असतेच. त्यासाठी खऱ्या अर्थाने इतिहासाची व्याख्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. इतिहास हा शब्द कसा बनलाय माहितीये? इति अधिक ह अधिक आस असा तो तयार झालाय. याचा शब्दशः अर्थ होतो असे घडले, म्हणजे जे खरोखर घडलाय ते. म्हणूनच इतिहास हा कायम विश्वसनीय पुराव्यांवर आणि कालक्रमानुसार घडलेल्या शास्त्रशुद्ध माहितीवरच आधारित असावा लागतो. आणि याच पुराव्यांना आपण इतिहासाची साधने असं म्हणतो. आणि हे जे पुरावे आहेत ना, ते मुख्यत्वे 3 अतिशय मजबूत स्तंभांवर उभे असतात. हे 3 शब्द कायम लक्षात ठेवा: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. कोणत्याही इतिहासकाराच्या पेटीतली ही सर्वात महत्त्वाची हत्यारं आहेत असं म्हटलं तरी चालेल. आता एक एक करून यांच्याविषयी जाणून घेऊया. सर्वात आधी येतात ती भौतिक साधने. भौतिक म्हणजे काय? तर वास्तू आणि वस्तू. यात आपले गगनाला भिडणारे गिरिदुर्ग, समुद्रातले जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. नुसतं दगडांचं बांधकाम नाहीये ते. या वास्तूंवरून आपल्याला त्या काळातील वास्तुकलेची प्रगती, लोकांचं राहणीमान आणि एकूणच आर्थिक स्थिती कशी होती याचा अचूक अंदाज येतो. आता विचार करा, शेकडो वर्षांपूर्वीची नाणी. इतिहासातला हा सर्वात रंजक भौतिक पुरावा आहे. नाणी फक्त अर्थव्यवस्थेची माहिती देत नाही तो, तर ती त्या काळातील राजवटीची आणि धार्मिक समन्वयाचीही साक्ष देतात. उदाहरणाचं द्यायचं झालं तर सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचं चित्र बघा, किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीची प्रतिमा. यावरून त्या काळातली धार्मिक सहिष्णुता आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येते. भौतिक साधनांमध्येच आणखी एक हुकमी एक्का म्हणजे शिलालेख आणि तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले ताम्रपट. हे इतिहास लेखनाचा सर्वात विश्वसनीय आणि 100% खरा पुरावा मानले जातात. कारण त्यावर राजाज्ञा किंवा महत्त्वाचे निवाडे कायमस्वरूपी कोरलेले असायचे, ज्यात नंतर सहजासहजी कोणताही बदल करता येत नसे. भौतिक साधनांनंतर येतात ती लिखित आणि मौखिक साधने. राजदरबारातील कागदपत्रे, बखर आणि तवारीखा यासारखे लिखित दस्तऐवज आपल्याला अगदी अधिकृत आणि कागदोपत्री माहिती देतात. तर दुसरीकडे मौखिक साधने म्हणजे पिढ्यानुपिढ्या आपल्या आजी आजोबांकडून पाठांतरातून जतन झालेले पोवाडे, ओव्या आणि लोकगीते. ही मौखिक साधने आपल्याला त्यावेळच्या समाज जीवनाचा आणि लोकभावनेचा अगदी जिवंत अनुभव देतात. चला, विभाग दुसरा, शिवपूर्वकालीन राजसत्ता. आपण साधनांचा अभ्यास तर केला, आता इतिहासाच्या प्रत्यक्ष कालखंडातच प्रवेश करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापूर्वी भारताच्या विविध भागांमध्ये कोणकोणत्या शक्तिशाली राजसत्ता अस्तित्वात होत्या ते आता आपण पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची ट्रिक म्हणजे प्रादेशिक राजसत्ता आणि त्यांचं भौगोलिक स्थान यांची बरोबर सांगड घालणं. जसं की बंगालमधील पाल घराणे, तमिळनाडूमधील चोळ घराणे, ज्यांनी चक्क आपल्या आरमाराच्या जोरावर श्रीलंका जिंकली होती, आणि आपल्या महाराष्ट्रातील बलशाली राष्ट्रकूट आणि यादव घराणे. हे सगळे भौगोलिक आणि राजकीय टप्पे नक्की लक्षात ठेवा. आता यातले देवगिरीचे यादव हा काळ म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी अक्षरशः सांस्कृतिक सुवर्णकाळ. भिल्लम पाचवा याची राजधानी देवगिरी येथे होती. हा काळ मराठी भाषेचा आणि साहित्याचा सुवर्णकाळ का मानला जातो? कारण याच काळात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाची अतिशय भक्कम पाळेमुळं महाराष्ट्रात रोवली गेली. पण बघा, इतिहास कधीच एका जागे थांबत नाही. आता येतोय विभाग तिसरा, मुघल सत्ता आणि संघर्ष. जसजसा काळ पुढे सरकला तसतशी भारताच्या राजकीय नकाशावर मोठी उलथापालथ होऊ लागली. वायव्येकडून आलेल्या परकीय आक्रमणांमुळे नवीन साम्राज्य उभी राहिली आणि अर्थातच स्थानिक सत्तांसोबत त्यांचे अटळ संघर्षही सुरू झाले. हा कालक्रम आपण अगदी डोळ्यांसमोर उभा करूया.
1526 मध्ये बाबराने मुघल सत्तेची स्थापना केली. त्यानंतर अकबराने सत्तेचा खूप मोठा विस्तार केला. शहाजहानच्या काळात वास्तुकलेचं मोठं वैभव पाहायला मिळालं. आणि पुढे 1658 मध्ये औरंगजेब मुघल बादशाह झाला. एक विद्यार्थी म्हणून हा कालानुक्रम लक्षात ठेवणं परीक्षेसाठी खूप सोयीचं ठरतं. आता मुघल आणि इतर आक्रमणकांना भारतात काय सहजासहजी सत्ता स्थापन करता आली का? तर अजिबात नाही. त्यांना स्थानिक सत्ताधीशांच्या कडव्या प्रतिकाराला सामोरं जावंच लागलं. तराईच्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांचं शौर्य, अहमदनगरचा किल्ला प्राणपणाने लढवणारी कर्तबगार चांदबिबी, अकबराविरुद्ध प्राणांची आहुती देणारी गोंडवनची शूर राणी दुर्गावती आणि आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी औरंगजेबाशी प्रदीर्घ संघर्ष करणारे आपले मराठे, इतिहासात या सर्वांच्या अजोड शौर्याची अतिशय निष्पक्षपाती नोंद आहे. याच संघर्षाच्या काळात एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा प्रयोग झाला. तो म्हणजे दीन-ए-इलाही. सम्राट अकबर हा तसा एक सुजाण शासक होता. त्याचा धार्मिक धोरण उदार होतं. त्याने सर्व धर्मांतील चांगल्या आणि उदात्त तत्वांचा समन्वय साधून हा धर्म स्थापन केला. आणि विशेष बाब म्हणजे हा धर्म स्वीकारण्याची सक्ती त्याने कोणावरही केली नाही. आता आपण वळतोय एका अत्यंत सुंदर टप्प्याकडे. विभाग 4, भक्ती चळवळ आणि धार्मिक समन्वय. राजकीय उलथापालत आणि युद्धांचा एवढा गदारोळ सुरू असतानाच भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात एक वेगळीच शांततापूर्ण क्रांती समांतरपणे घडत होती. ती म्हणजे भक्ती चळवळ. या काळात भक्ती चळवळीने अवघड कर्मकांडांना बाजूला सारून भक्तीचा अगदी सोपा मार्ग लोकांना दाखवला. दक्षिण भारतात नयनार आणि अळवार संत, कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपद्वारे स्त्री पुरुषांना दिलेली समानतेची शिकवण, महाराष्ट्रात आपला वारकरी संप्रदाय आणि उत्तरेत गुरु नानक यांनी केलेली शीख धर्माची स्थापना, या सर्व चळवळींनी काय केलं तर अवघड संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या प्रादेशिक भाषांचा वापर केला, ज्यामुळे हे महान विचार अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत सहज पोचले. संत एकनाथांची ती ओळ तुम्हाला आठवत असेलच. धार्मिक समन्वयाचं हे किती सुंदर उदाहरण आहे. शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद. या एका छोट्याशा ओळीत हिंदू मुस्लिम संवादाचा आणि आध्यात्मिक एकतेचा किती सखोल अर्थ दडलेला आहे बघा. माणसामाणसात कोणताही भेद न करता एकात्मतेची शिकवण या सर्व संतांनी आपल्याला दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्राच्या शेवटी एका खऱ्या इतिहासकाराप्रमाणे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे कोणतीही ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे असते. साधनांचा अस्सलपणा, तो लिहिणाऱ्या लेखकाचा निष्पक्षपातीपणा आणि समकालीन इतर पुराव्यांची त्याची पडताळणी केल्याशिवाय कोणताही इतिहास डोळे झाकून खरा मानला जात नाही. जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. शेकडो वर्षापूर्वीचे ते अभेद्य किल्ले, ती प्राचीन नाणी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले ते पोवाडे आजही आपल्या या आधुनिक भारतीय संस्कृतीला कसा आकार देत आहेत यावर विचार करा आणि तुमची उत्तरं शोधत राहा. टेट परीक्षेच्या आणि शालेय इतिहासाच्या अशाच सखोल आणि रंजक रिव्हिजनसाठी आमच्या या अभ्याससत्रांशी नक्की जोडलेले राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण स्पष्टीकरणासह. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.